मित्रांनो, टाटा ग्रुप म्हणलं की भारतीय उद्योग विश्वातलं एक सगळ्यात मोठं नाव आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो की ज्याच्यामध्ये रतन टाटा, JRD टाटा आणि याच्याबरोबरच TCS असेल, टाटा स्टील असेल, टाटा मोटर असेल आणि याच्याविषयी चर्चा होते. आणि मित्रांनो, सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय, सध्याच्या कंडिशनला हा टाटा ग्रुप खूप दोन गोष्टींमुळे चर्चेमध्ये. पहिली गोष्ट म्हणजे काय, तर टाटा मोटरचं त्यांनी केलेलं डिमर्जर, ह्याच्याविषयी पण आम्ही अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला होता. वरच्या कार्डवर क्लिक करून तुम्ही तो बघू शकता. महत्त्वाची गोष्ट दुसरी अशी याच्यामध्ये की टाटा ग्रुपमध्ये सध्या रतन टाटांचं जे काही गेल्या वर्षी निधन झालं त्याच्यानंतर थोडे वादविवाद वाढलेत आणि ह्या ग्रुपमध्ये दोन भाग पडतायत. आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का की हा जो टाटांचा विशाल साम्राज्य म्हणू शकतो आपण याच्यामध्ये, ह्यातला जवळपास 19% हिस्सा टाटा परिवाराकडेच नाहीये आणि तो आहे मिस्त्री परिवाराकडे. आता ते नाही हे सांगण्यासाठी मी व्हिडिओ नाही बनवलेला. हा व्हिडिओ बनवायचं रिझन असं आहे की नक्की अशा काय कंडिशन्स आहेत, आपण काय शिकू शकतो याच्यामध्ये आणि याच्यामधून आपण पुढे कसं जाऊ शकतो हे मी तुम्हाला याच्यामध्ये इन डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा सगळ्या डिटेलमध्ये व्हिडिओ पहा. चॅलेंज देऊन सांगतो, यूट्यूबवर तुम्हाला हा कुठेच व्हिडिओ मिळणार नाहीये, त्यामुळे सगळा व्हिडिओ पहा. होय, आणि ह्या दोन कुटुंबामधील संबंधच आज ह्या सगळा मोठा कॉर्पोरेट वाद बनतोय. ज्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा वादविवाद शमवण्यासाठी 7 ऑक्टोबरला अमित शहा यांची जवळपास 45 मिनिटांची मीटिंग घेण्यात आली, ज्याच्यामध्ये खूप मोठी मंडळी सहभागी झाली होती. म्हणजे टाटाचे ट्रस्टचे जे चेअरमन आहेत नोएल टाटा, त्याच्यानंतर टाटा सनचे चेअरमन एन चंद्रशेखरन, मेहली मिस्त्री, वेणू श्रीनिवासन आणि आणखीन 2 ट्रस्टी याच्यामध्ये आले होते. तसेच या मीटिंगमध्ये वित्त मंत्री निर्मला सीतारामन पण उपस्थित होत्या. महत्त्वाची कंडिशन काय माहिती का तुम्हाला याच्यामध्ये, किंवा थोडं अचंबित होताल तुम्ही, हे सगळं जो काय मॅटर होतोय ना ह्याच्या मागचे 2 कोटी आहेत माहिती तुम्हाला. कारण हे सगळं सुरू झालंय त्या 2 कोटीपासून आणि आज येऊन थांबले 7 लाख कोटीपर्यंत. आणि त्याच्यामुळेच हे वादविवादचं ठिणगी उडायचं कारण आहे. हे आधी पण झालं होतं पण आता वाढतंय, पण आपल्या सगळ्यांना माहित असणं गरजेचं आहे. आज मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की या हिस्स्याची खरी कथा काय, याच्यामध्ये हा वादविवाद कधी सुरू झालाय आणि टाटा ग्रुपच्या इतिहासातील एक संकट काळ होता जो दिनशॉपासून मिस्त्रीपर्यंत अगदी सगळी कहाणी याच्यामध्ये पाहूया. आणि याच्यामुळे टाटाच्या व्हॅल्यूवर काय इम्पॅक्ट होतोय आणि टाटा आणि मिस्त्री नक्की कॉन्फ्लिक्ट काय आणि ह्याच्यामध्ये जे नवीन नाव ऍड होतंय ना मेहली मिस्त्री, हे कोण आहेत आणि या दोघांचं टाटामधील महत्त्व आणि भविष्यातील ह्या टाटा ग्रुपची दिशा, असं खूप सारं इंटरेस्टिंग मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सगळं पहा याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या ह्या पुन्हा एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर क्विकली सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची गोष्ट, नवीन असाल तर स्टॉक मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करा, तेही भारतातल्या नंबर 1 ब्रोकर कडून. त्याची लिंक पण आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता आपण जरा समजून घेऊया की मेहली मिस्त्री आणि टाटा ग्रुपमधील संबंध नेमके काय आहेत आणि त्याचा ह्या 7 लाख कोटींच्या हिस्स्याची खरी गोष्ट काय. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का की टाटा ग्रुप हा भारतामधला खूप मोठा आणि जुना ग्रुप आहे. ऍक्च्युली इतिहास काळामध्ये जर आपण थोडं डोकावून पाहिलं तर 1920च्या अखेरीस आणि 1930च्या आसपास JRD टाटा हे सगळं त्यांच्या ग्रुपला मॅनेज करत होते आणि तेव्हा हा ग्रुप थोडा अडचणीत सापडला होता. आणि तेव्हाची टाटा स्टील आणि टाटा हायड्रो ह्या 2 कंपन्या बराच कर्जाच्या ओझ्याखाली आल्या होत्या आणि पैशाची गरज होती. मग तेव्हा FE दिनशॉ हे एक मोठे उद्योगपती मुंबईमध्ये होते, त्यांना फायनान्सर पण बोललं जायचं आणि ते कंपनीचे फायनान्शियल ॲडवायझर पण होते, जे टाटा परिवाराचे जवळचे मित्र पण होते. त्यांनी सुरुवातीला JRD टाटा आणि श्री दोर्बाजी टाटा यांच्यापणे काय केलं की जवळून काम केलं होतं आणि टाटा स्टील असेल, टाटा पॉवर असेल, टाटा केमिकल असेल, अशा अनेक त्यांच्या कंपन्यांची आर्थिक पायाभरणीमध्ये स्वतः खूप मोठा वाटा उचलला होता. आणि पुढे येऊन त्यांनी टाटा ग्रुपला ह्या कंडिशनला मदत केली. आता मदत केली तेव्हाचे जवळपास 2 कोटी रुपये त्यांना लोन दिलं आणि त्याच्या बदल्यामध्ये टाटा सन्स मधील 12.5% हिस्सा त्यांनी घेतला आणि तोच हिस्सा पुढे टाटा ग्रुप मधील ओनरशिप स्ट्रक्चरचा एक टर्निंग पॉइंट बनलाय. समजलं मित्रांनो. आता आणखी एक थोडी डीप गोष्ट सांगतो याच्यामध्ये. हे जे दिनशॉ आहेत ना आणि त्यांच्यापर्यंत मिस्त्रीपर्यंत काय आलं हा थोडा कंडिशन समजून घ्या. याच्यामध्ये 1936 मध्ये FE दिनशॉ हे होतं ना, ह्यांचं निधन झालंय त्याच्यामध्ये की जे मोठे फायनान्सर होते आणि त्यांच्या वारसदारांनी काही कारणामुळे त्यांच्याकडे जो काही टाटा मधला हिस्सा होता तो पैशाच्या कारणास्तव विकला आणि इथे सगळा खेळ पलटला. कारण तो जो हिस्सा त्यांचा घेतला शापूरजी पालनजी ग्रुपचे संस्थापक शापूरजी मिस्त्री यांचे वडील जे सायरस मिस्त्री
आणि मेहुल मिस्त्री यांची आजोबा म्हणतात याच्यामध्ये. त्यांनी ऍक्च्युली तेव्हा या संधीचा खूप मोठा फायदा उचलला आणि टाटा सन्स मधील 12.5% हिस्सा दिनशॉ यांच्याकडनं खरेदी केला. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की पालनजी मिस्त्री हे फॅन्टम ऑफ बॉम्बे हाऊस म्हणून पण ओळखले जातात. तसेच त्यांचे टाटा संबंध जे काही टाटा फॅमिली आहे त्यांच्याशी पण एक काही मैत्रीपूर्ण संबंध पण आहे त्याच्यामध्ये. आता थोडं आपण पाहूया की याच्यामध्ये जे काही नवीन नाव ऍड होतंय की शापूरजी पालनजी ग्रुप काय ह्याच्याविषयी मी क्विक मध्ये माहिती देतो. तर लक्षात घ्या की हा भारतामधला एक खूप जुना आणि प्रतिष्ठित औद्योगिक समूह आहे. 150 वर्षाहून अधिक त्यांचा पण इतिहास आहे. हा समूह मोस्टली काय करतो तर इंजिनिअरिंग मध्ये, कन्स्ट्रक्शन, इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल इस्टेट, हायड्रो पॉवर, फायनान्शियल सर्व्हिसेस यासारख्या विविध क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. आणि त्यांच्या प्रमुख कामामध्ये जर तुम्ही विचार केला असेल त्यांनी काय केलं तर लक्षात ठेवा, भारतामध्ये जे काही मुंबईमधील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय त्यांनी बांधलेलं आहे, बीएससीचं टावर त्यांनी बांधलेलं आहे, कोलकाता मेट्रोचा पण त्यांनीच ऍक्च्युअली त्याच्यामध्ये सगळं काम केलेलं आहे. आता मित्रांनो ही तर झाली यांच्या शापूरजी पालनजी ग्रुप बद्दल माहिती. आता मेन मुद्द्याकडे परत येऊया. 1936 ते 1938 दरम्यान आणखी काही शेअर्स टाटा परिवारातील सदस्य म्हणजे जवळपास त्यांच्यामधले जे काही फॅमिली मेंबर होते म्हणजे सायला, रोदाबेह किंवा दरब टाटा असतील, जे JRD टाटा यांचे भाऊ आणि बहीण असं आपण म्हणू शकतो, यांच्याकडे जे काही छोटे मोठे हिस्से होते ते पण ह्या मिस्त्री परिवाराने विकत घेतले आणि 12.5% टाटा सन्स मध्ये त्यांची हिस्सेदारी झाली आता 18.5% झाली. ओके, जो टाटा सन्स मधला आतापर्यंत एक मायनॉरिटी स्टेक किंवा सगळ्यात मोठा मायनॉरिटी स्टेक आहे असं बोललं जातं याच्यामध्ये. आता याचबरोबर हे सगळं होत असताना टाटा आणि मिस्त्री ही फॅमिली पण काही नातेसंबंधामध्ये. तुम्हाला प्रश्न पडेल काय, हेच महत्वाचं आहे कारण हे तुम्हाला कुठे ऐकलं नसेल तुम्ही, पण एक लक्षात ठेवा याच्यामध्ये की नोएल टाटा जे रतन टाटांचे सावत्र भाऊ आहेत, जे आत्ताच्या कंडिशनला टाटा ग्रुपची धुरा सांभाळत आहेत, यांची पत्नी आहे आलू मिस्त्री. ओके, आता ही जी आहेत ना, जे पालनजी मिस्त्री यांची मुलगी आहे आणि सायरस मिस्त्री यांची बहीण आहे, जी आत्ताच्या कंडिशनला नोएल टाटा यांची पत्नी आहे. म्हणजेच टाटा कुटुंबातील नोएल टाटा आणि मिस्त्री कुटुंबातील अलू मिस्त्री हे पती पत्नी आहेत. म्हणजेच नोएल टाटा जर म्हणायला गेलं तर मिस्त्री कुटुंबाचे जावई आहेत. त्यामुळे पालनजी मिस्त्री म्हणजे सायरस मिस्त्री यांचे वडील आणि टाटा कुटुंब यांच्यात एक थोडं नातेसंबंध पण आहेत. आणि नोएल टाटा आणि अलू मिस्त्री यांना 3 मुलं पण आहेत त्याच्यामध्ये. एकाच नाव आहे लेह, माया आणि निविल टाटा. आता हा निवली टाटा आहे ना, तुम्ही जर बघितलं असेल याच्यामध्ये की ट्रेंट नावाची कंपनी हात चालवतो, त्यांचा जो मुलगा याच्यामध्ये तो याच्यामध्ये हा सगळ्या बिझनेसला रन करतो. एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही ह्यांचं जे काही वैवाहिक जीवन आहे 1990 साली हे कुटुंब एकत्र आले आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टी पुढे होत गेल्या याच्यामध्ये. आता महत्वाची गोष्ट काय की टाटा आणि मिस्त्री कुटुंब व्यावसायिक मतभेद जरी असले तर त्यांच्यामध्ये एक रिलेशन आहे. आता मित्रांनो ही तर एक इंटरेस्टिंग फॅक्ट झाला, आपल्याला माहित नव्हतं. परंतु आता मेन गोष्टीकडे येऊया की आत्ताच्या कंडिशनला त्यांची व्हॅल्यू आणि इम्पॅक्ट काय आहे. आजच्या घडीला 18.5% हिस्साची किंमत जवळपास 6.96 ट्रिलियन रुपीज म्हणजे भारतीय रुपयामध्ये 7 लाख कोटी रुपये इतके होते याच्यामुळे. त्यामुळे मिस्त्री परिवार हे टाटा ट्रस्ट नंतर टाटा सन्स मधील सगळ्यात मोठे हिस्सेदार बनलेले आहेत. आता टाटा सन्स ही जी कंपनी आहे ही एक होल्डिंग कंपनी आहे. मग ही होल्डिंग कंपनी म्हणजे काय तर याच्यामध्ये तुम्ही TCS नाव ऐकलं असेल, टाटा मोटर असेल, टाटा स्टील, टाटा पॉवर, टाटा केमिकल, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट, टाटा कॅपिटल कम्युनिकेशन असेल, टाटा इलेक्झी असेल, त्याच्यानंतर त्यांचे काही ऑटोमोबाईल कंपोनंट बनवणाऱ्या कंपन्या असतील किंवा टाटा इंटरनॅशनल सारखी कंपनी. ओके, तर ह्या त्यांच्या भारतीय आणि जागतिक टाटा ब्रँड मध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट या कंपनीचा हिस्सेदारी आहे, ज्यामध्ये शापूरजी पालनजी ग्रुपचा पण हिस्सा नाहीये. त्यांचा हिस्सा डायरेक्ट टाटा सन्स मध्ये. समजलं, म्हणजे तुम्हाला वाटेल की अरे TCS मध्ये ह्या पालनजी ग्रुपची हिस्सेदारी की नाहीये, त्यांचे डायरेक्ट हिस्से टाटा सन्स मध्ये आणि टाटा सन्स या सगळ्या कंपन्यांना होल्ड करतो, त्यामुळे त्यांना महत्व जास्त आलेलं याच्यामध्ये. आता परिणामी काय होते, टाटा सन्सकडे 13 लिस्टेड कंपन्या आहेत की ज्याच्यामध्ये 14% ते 69% त्यांच्याकडे स्टेक्स आहेत आणि याचा फायदा मिस्त्री कुटुंबाला टाटा सन्स मधून जो काही त्यांना डिव्हिडंड आणि व्हॅल्युएशनच्या स्वरूपात मिळतो त्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. एक फंडा क्लिअर झाला तुमच्या सगळ्यांचा. आता महत्वाची गोष्ट याच्यामध्ये टाटा ट्रस्ट जर विचार करायला गेलं तर जवळपास 66% हिस्सा यांच्याकडे आणि उर्वरित मोठा भाग मिस्त्री कुटुंबाकडे जातो. म्हणजेच टाटा ग्रुपमध्ये ते मोठ्या
निर्णयावर इम्पॅक्ट टाकू शकतात, कारण 18.5% किंवा 19% म्हणजे ही काही छोटी गोष्ट नाहीये आणि हाच सगळा पुढे वादाचा मुद्दा ठरलेला आहे. आता मित्रांनो, मेन गोष्ट आपण बघूया की टाटा आणि मिस्त्री ह्या कॉन्फ्लिक्टचं कारण काय याच्यामध्ये. तर ह्याचं पण किनार जुनी येते याच्यामध्ये. म्हणजे 2012 साली सायरस मिस्त्री यांची टाटा सनचे चेअर म्हणून नियुक्ती झाली होती. सुरुवातीला तर नॉर्मली सगळे सुरळीत चाललं होतं, परंतु काय झालं, हळूहळू त्यांची काय मॅनेजमेंट स्टाईल असेल, डिसिजन मेकिंग असेल, हे टाटामधल्या लोकांना पटत नव्हतं आणि हे वादविवाद खूप सारे वाढले. त्यामुळे 2016 मध्ये टाटा सनच्या बोर्डाने अचानकपणे ह्या सायरस मिस्त्री यांना त्यांच्या बोर्डावर हटवून टाकलं आणि तिथूनच झाला इंडियामधल्या सगळ्यात मोठा कॉर्पोरेट लीगल बॅटल सुरू. आणि मिस्त्री ग्रुपने हा निर्णयाला डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं आणि सुप्रीम कोर्टापर्यंत हा जेव्हा पोहोचला तेव्हा 2021च्या अखेरीस न्यायालयाने टाटा सनच्या बाजूने निकाल दिला. पण ओनरशिप काय बदललेली नाही. म्हणजे मिस्त्री परिवार अजूनही टाटा सन्स मध्ये 18.5% हिस्सेदार आहे. फक्त त्यांना आता मेन पदावर त्यांनी राहण्यासाठी नाही म्हणून सांगितले. जे टाटाची जी रिक्वायरमेंट होती त्यांनी त्याच्यावर काम केलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता ही सगळी स्ट्रॅटेजी बघितली यांच्यामध्ये. आता मेन मुद्दा याच्यामध्ये येतो तो म्हणजे हे मेहली मिस्त्री कोण आहेत बाबा, ह्यांचं नाव इथं कसं येतं याच्यामध्ये. तर लक्षात घ्या, मेहली मिस्त्री हे सायरस मिस्त्री यांचे चुलत बंधू आहेत. आता सायरस मिस्त्री कोण, तर हे तुम्ही ऐकलं असेल की 2012 साली त्यांचे बोर्ड मेंबर झाले होते. गेल्या 1-2 वर्षामध्ये त्यांचा गुजरात अहमदाबाद रोडवर मोठ्या ऍक्सिडेंटमध्ये त्यांचा एक मृत्यू झाला. त्याच्यानंतर त्यांची सगळी धुरा यांच्याकडे आली याच्यामध्ये. आता शापूरजी पालनजी ग्रुपच्या पुढच्या पिढीचे नेतृत्व सध्याच्या कंडिशनला हे करतायत. आता इम्पॉर्टंट गोष्ट अशी काय की मिस्त्री परिवाराच्या हिस्स्याचे मुख्य वारसदार आता त्यांनाच मानलं जात आहे. म्हणजे जे काही डिसिजन घेणार आहेत तेच घेणार आहेत त्याच्यामुळे. त्यामुळे टाटा ग्रुपमध्ये त्यांचा प्रभाव पुन्हा वाढताना दिसतोय, कारण कोणाला स्वतःला कमी लेखणार आहे. त्यामुळे स्वतःला थोडं अग्रेसिव्ह पुढे घेत आहेत आणि सध्या मिस्त्री ग्रुप त्यांच्या हिस्साचे रिस्ट्रक्चरिंग आणि टाटा सन्स मधील भाग भांडवलासंदर्भात एक नवीन रणनीती बनवतोय. आणि याच्यामुळे थोडी वादविवाद वाढलेत, कारण त्यांना थोडे मोठ्या प्रमाणामध्ये टाटामध्ये आणखीन हक्क किंवा राईट्स पाहिजे डायरेक्टर बॉडीमध्ये. आणि ह्या दोघांचं टाटा मोटर्स किंवा जो काही पूर्ण टाटा ग्रुप आहे आपण म्हणू शकतो याच्यामध्ये, ह्याच्यामुळे वादविवाद होतोय. आणि टाटा ग्रुप आणि मिस्त्री ग्रुप याच्यातील फक्त नातं हेच काही गोष्ट नाही याच्यामध्ये. आता मित्रांनो, टाटा आणि मिस्त्री कुटुंब यांच्यातलं नातं हे काही फक्त आर्थिकच नाहीये, तर भारताच्या कॉर्पोरेट हिस्ट्रीचा पण एक मोठा भाग बनलेला आहे. एका बाजूला टाटा ट्रस्टी भारतीय उद्योगांना सामाजिक जबाबदारीशी जोडतात, तर दुसऱ्या बाजूला मिस्त्री ग्रुप हे टाटाच्या ग्रोथमध्ये 80 वर्षाहून अधिक काळापासून भागीदार आहेत. पुढे हा वाद संपेल का, की पुन्हा ओनरशिपचं नवीन समीकरण तयार होईल, हे येणाऱ्या काळामध्ये समजूनच येईल आपल्याला. परंतु ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय हे आपल्याला प्रत्येकाला माहित असणं गरजेचं असतं, कारण कित्येक जण फक्त एखादी कंपनीचं नाव घेऊनच खुश असतात. परंतु त्याच्या इन डेप्थ मध्ये जेव्हा जाताल तेव्हा तुम्हालाही कळेल की एक वेल इन्फॉर्मेटिव्ह डिसिजन कसा घेतला पाहिजे. आणि मित्रांनो, ही होती टाटा ग्रुप आणि मिस्त्री परिवाराच्या 90 वर्षाच्या नात्याची एक इन डिटेल मध्ये माहिती, ज्याच्यामध्ये पैसा, प्रतिष्ठा, वारस ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आहेत. जर मित्रांनो ही इन डिटेल माहिती तुम्हाला आवडली असेल ना, तर मस्त मध्ये व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अशा बिझनेस स्टोरी ऐकण्यासाठी सदैव आमच्या सोबत राहा, कारण आम्ही नॉलेज देण्याचा प्रयत्न करत असतो. आम्हाला वाटतं की आमच्या प्रत्येक सबस्क्रायबरला ही गोष्ट इन डिटेल मध्ये समजली पाहिजे, जेणेकरून तोही स्वतः ठरवू शकतो की खरंच कुठली कंपनी का चांगली असते, का वाईट असते, आणि याच्या मागच्या काय गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसह पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.